आघाडीचा नरेंद्र कप मिलेगा, नरेंद्र कप मिलेगा, वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाच्या माध्यमातून फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत की ज्या पद्धतीनं तुम्ही पावती बुकिंग करायची, बुकिंग केल्यानंतर 25 दिवसांना ते सिलेंडर मिळणार आहे, हे अत्यंत चुकीची अट त्यांनी टाकलेली आहे. ती अट त्यांनी तात्काळ रद्द करावी. या ठिकाणी जी कृत्रिम टंचाई निर्माण झालेली आहे, ही कृत्रिम टंचाई जे गॅस एजन्सीवाले आहेत यांनी केलेली आहे. त्याच धर्तीवर मागे आपण एक बॅनर पाहिलं असेल की प्रदीप गॅस एजन्सी नावाची बीडमध्ये एक एजन्सी आहे. या एजन्सीनं बीड जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मोठमोठे कॅम्प लावले. कॅम्पच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे गॅससाठी कागदपत्र घेतली आणि त्यांना कागदपत्रच दिले नाहीत. गॅस सिलेंडर मंजूर केले परंतु त्यांना गॅस सिलेंडर नाही दिले. आता तेच गॅस सिलेंडर मला वाटतं 2 ते 3 हजारच्या संख्येने आहेत आणि ते या ठिकाणी बीड शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ब्लॅकमध्ये वितरित केले चालले आहेत. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही मागण्या केलेल्या आहेत की गॅस सिलेंडरची जी कृत्रिम टंचाई जी चाललेली आहे ती थांबली पाहिजे. गॅस सिलेंडरचा काळा बाजारही थांबला पाहिजे. 25 दिवसानंतर जे गॅस मिळणार आहे अशी पावती दिल्यानंतर ती अट आहे, ती अट तात्काळ रद्द करावी आणि वसतिगृहामध्ये जे राहणारे विद्यार्थी आहेत आणि हॉटेल चालक वगैरे यांच्या ज्या काही होरपळले चाललेत या कृत्रिम टंचाईमध्ये, तर यासाठी गॅस हा मिळणं बंधनकारक आहे आणि त्यांना देण्यात यावा.